मनाची नाती आमची माती आमची माणसं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर। शेतकरी मित्रांनो, आपण पाचवड येथे आलेलो आहे। एक प्रगतशील शेतकरी आहे, ते त्यांचे नाव सांगतील व त्यांच्या प्लॉटची आपण माहिती घेऊ की कशा पद्धतीने हे केले। सर, तुमचे नाव सांगा पूर्ण। भीमराव बाजीराव भालेकरी, मुक्काम कोलेवाडी, पोस्ट हुमगाव। आम्ही हुमगाव येथे कलिंगडाचा आता 56 दिवस झाले या प्लॉटची लागवड केलेली आहे। आमच्याबरोबर इथं ते एक जुने शेतकरी संतोष नवसरे आहेत। आम्ही दोघांच्या विचारानं थंडीच्या दिवसात पण हा प्लॉट चांगल्या प्रकारे सेंद्रिय पद्धतीनं मोजर साहेबांची औषधं घेतलेली आहेत आणि रासायनिक असं हे करून हा प्लॉट आत्ता आमचे कलिंगडाची साईज 2 किलोपर्यंत, 2.5-2 किलो ते 1 किलो, अर्धा किलो, काय छोटी फळं आहेत, काय फुलं आहेत, तर हे सर्व प्लॉट आमचा व्यवस्थितपणे यशस्वी झालेला आहे। आणि नानासाहेब, तुम्ही आपले आपण जे रोपं वगैरे लावली तर त्याला मर वगैरे काय प्रॉब्लेम झाला का तुम्हाला? पहिल्यापासून काय मर नाही। ते पहिला सुरुवातीला बेसर डोसमध्ये ते दिलेली औषधं मिक्स केल्यामुळे कुठलाही मर किंवा कुठलीही रोपं आमची खराब झालेली नाहीत। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे खूप प्रगतशील आणि अनुभवी शेतकरी आहेत, तर यांच्या मार्गदर्शनाखाली नानांनी रासायनिक खते व माझ्या मार्गदर्शनाखाली ऑर्गॅनिक खते असं दोन्हींचं मिलाप करून ह्यांनी अतिशय कष्ट या प्लॉटसाठी घेतलेले, कारण थंडीच्या दिवसात एवढे प्लॉट असा ग्रोथ करत नाही आणि शेवटी ही चुनखड जमीन आहे, तर त्या पद्धतीचं नियोजन करून तर असं पुढील प्रमाणे प्लॉट आणलेला आहे त्यांनी। आणि आत्ता शेतकरी मित्रांनो, हे 2 ते 2.5 किलोपर्यंतची फळे आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, कोणाला एक कोणत्याही प्रोडक्ट विषयी किंवा शेतीविषयी माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता। आणि हा जर माल आहे हा 95% ऑर्गॅनिकमध्ये आहे। आणि जर आपला हा व्हिडिओ कोण व्यापारी बघत असतील तरी पण तुम्ही या मालाच्या खरेदीसाठी पण या नंबरवर कॉल करू शकता। तुम्हाला तो माल इथे पाहायला भेटेल किंवा तुमच्या जे काय रेट असेल मार्केटमध्ये त्या रेटनं तुम्ही इथून नेऊ शकता। तर हा असा पुढील प्रमाणे प्लॉट आहे, हे दाखव मामा। आणि मालाची शेतकरी मित्रांनो ग्लेजिंग वगैरे खूप जबरदस्त आहे। हे पहा, हे असे आता हे अशा साईजमध्ये आहेत आता सध्या। हे पहा संतोष पाणी पुढं बस कट